नमस्कार मंडळी राज्य सरकारच्या माध्यमातून मोठाला आश्वासन दिले जातात. 2 लाख रुपयाची कर्जमाफी करू असं सुद्धा सांगितले जाते. परंतु त्याच पद्धतीने शेतकऱ्यांची फसवणूक ही बँकेच्या माध्यमातून सुद्धा होताना दिसत आहे, तर राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा होताना दिसत आहे. नेमका प्रकार काय आहे, सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. कर्जमाफीसाठी कशा पद्धतीने निकष टाकण्यात आलेले, काय अटी टाकण्यात आलेले आणि कशा पद्धतीने अडवणूक केली जाते याचीच माहिती घेणार हा व्हिडिओ. नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे ज्या अर्थी राज्य सरकारच्या माध्यमातून सांगितलं की आमच्या माध्यमातून, आमच्या भाजप सरकारच्या माध्यमातून 2 लाख रुपयाची कर्जमाफी करू असं अधिवेशनात सांगितल्यानंतर त्या संदर्भात जी काही समिती गठीत केली होती परदेशी यांच्या नेतृत्वात, त्या समितीच्या माध्यमातून अभ्यास सुद्धा सुरू आहे. आणि अशा पद्धतीने जी काही माहिती असेल किंवा अभ्यास झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात आम्ही निर्णय देऊ असं सांगितल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस त्याच पद्धतीने सांगतात की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत. 2 लाख रुपयाची कर्जमाफी. तर बँकेचं जे काही कर्ज रेग्युलर भरतील अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपयाचं अनुदान हे जरी सांगत असतील तरी परंतु सुद्धा शेतकऱ्यांची फसवणूक होताना दिसत आहे. एकीकडे बँकेच्या माध्यमातून निकष लावले जातात, जे काही बँकेचं कर्ज असेल ते भरणं केलं गेलं पाहिजे अशा पद्धतीची सक्ती बँकेच्या माध्यमातून केली जाते. म्हणजेच काय, तर आपल्या बँकेच्या खात्यावरती सेव्हिंगचं जे काही खातं असेल त्या सेव्हिंगच्या खात्यावरती तुमचे पीक कर्जाचे पैसे असतील किंवा तुमचे नुकसान भरपाईचे पैसे असतील किंवा ज्या पद्धतीने तुम्हाला एखादा माल विकलेला असेल, घरकुलाचे पैसे असतील, नमोद शेतकरी सन्मान निधीचे पैसे असतील, पीएम किसान योजनेचे पैसे असतील, हे जे काही अनुदान असेल ते तुमच्या बँकेच्या खात्यावर जमा झाल्यानंतर बँकेच्या माध्यमातून होल्ड लावला जातो. कालचं ताजं उदाहरण आहे, मी स्वतः बँकेच्या माध्यमातून किंवा बँकेला विचारणा केली. बडोदा बँकेत गेलो असताना बँकेला विचारणा केली की मॅनेजर साहेब, माझं खातं काही दिवसापासून बंद आहे, त्या खात्यावरती कोणत्या प्रकारचा व्यवहार होत नाही किंवा माझ्या खात्यावरती जे काही पैसे असतील ते सुद्धा निघत नाहीत. मग फोन पेच्या माध्यमातून सुद्धा निघत नाहीत, ते तुमच्या बँकेत विड्रॉल भरल्यानंतर सुद्धा ते पैसे दिले जात नाहीत. नेमकं काय प्रकार आहे, तर बँक मॅनेजरने सांगितलं की तुमच्याकडे बँकेचं कर्ज आहे, पीक कर्ज आहे आणि तुमचं पीक कर्ज एनपी मध्ये घेतलं म्हणजे तुमचं पीक कर्ज हे थकीत गेलेले आहे. जवळपास 2 ते 3 वर्ष तुम्ही ते बँकेचं कर्ज भरलं नाही अशा पद्धतीने सांगितल्यानंतर मी विचारलं, साहेब मी बँकेचं कर्ज घेतलं परंतु ते कर्जमाफी मिळणार आहे अशा पद्धतीचं आश्वासन राज्य सरकारच्या माध्यमातून आणि खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून सांगितल्यानंतर मी बँकेचं कर्ज कसं काय भरणार? जर मी बँकेचं कर्ज भरलं तर मग मला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही किंवा मी जर नवं जुनं केलं तर मला त्या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. तर बँक मॅनेजरने सांगितलं, आम्हाला कोणत्याही प्रकारचं त्याच्यावरती घेणं देणं नाही. तुम्ही जर बँकेचं कर्ज भरणार नाही किंवा नवं जुनं जर करणार नाही किंवा रिन्यू जर तुम्ही करणार नाही तर तुम्हाला बँकेचं कर्ज किंवा ते बँकेचे पैसे तुमच्या खात्यावर जे असतील ते कोणत्याही प्रकारचा व्यवहार करता येणार नाही किंवा ते पैसे तुम्हाला खात्यातून काढता येणार नाही. मग मी बँक मॅनेजरला म्हणलं, मी जर नवं जुनं केलं तर मग मला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. त्यामध्ये मी बँक मॅनेजरच्या माध्यमातून जे काही विचारणा केली किंवा बँक मॅनेजरला जे काही सांगितलं त्याला मी सांगितलं, सर मी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊ का? अशा पद्धतीने सांगितल्यानंतर सुद्धा बँक मॅनेजर म्हणला की तुम्हाला कुठे जायचं ते जा, आम्हाला त्याच्यावरून काही घेणं देणं नाही. बँकेचं कर्ज तुम्ही जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणत्याही प्रकारचा व्यवहार केला किंवा करता येणार नाही. अशा पद्धतीने कुठेतरी बँकेच्या माध्यमातून फसवणूक केली जाते किंवा अडवणूक केली जाते. आणि त्यानंतर जे काही राज्य सरकार सांगते, एकीकडे कर्जमाफीच्या संदर्भात परदेशी यांच्या नेतृत्वात समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि त्या समितीचा अहवाल सादर झाल्यानंतर किंवा अभ्यास सादर झाल्यानंतर आम्ही कर्जमाफीची घोषणा करू, 2 लाख रुपयाची कर्जमाफी देऊ, तर प्रोत्साहनपर 50,000 रुपयाचं अनुदान देऊ अशा पद्धतीने जरी सांगल्या जात असेल तरी सुद्धा एकीकडे बँकेला वेगळे आदेश द्यायचे आणि शेतकऱ्यांची कुठेतरी फसवणूक करायची अशा पद्धतीचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून आणि बँकेच्या माध्यमातून सध्या सुरू झालेलं आहे. एकंदरीत काय, तर बँकेच्या माध्यमातून पूर्णपणे शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. बँकेचं कर्ज असेल किंवा पुनर्गठन असेल किंवा पीक कर्ज घेतलेलं असेल त्यामध्ये तुमचे घरकुलाचे पैसे असतील, लाडक्या बहिणीचे पैसे असतील, नमोद शेतकरी अशा जे काही योजना असतील, पीक कर्ज असेल किंवा पीक विमा असेल, नुकसान भरपाई असेल, असे पूर्णपणे पैसे बंद करण्यात आलेले. नेमकं चाललं काय, राज्य सरकारला करायचं काय, कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची, कोणत्या शेतकऱ्यांचं भलं करायचंय? राज्य सरकार एखाद्या उद्योगपत्याचं कर्ज माफ करते, त्याला कोणत्या प्रकारचे निकष लावत नाही. मग नेमके शेतकऱ्यांना हे निकष का, असे देखील प्रश्न विचारले जात आहेत. या संदर्भात आता नेमकं तुम्हाला काय वाटते, राज्य सरकारला कर्जमाफी द्यायची का, नेमकी कोणाला द्यायची, उद्योगपत्याला की शेतकऱ्यांना? हे निश्चितच कमेंट करायला विसरू नका. जय शिवराय.